आपण बघा काय मागवले. हे आपले रशिया. चला आता आम्ही लिफ्ट मध्ये ताईच्या घरी जातोय. हा छान वाटतोय. मस्त आहे. नमस्ते, बिर्याणी खायला या. आपल्या ताईला बाबू झाली ना, म्हणून आम्ही असं बोललेलो होतो म्हणा की ताईला कोणतरी असं बाबू वगैरे झालं ना तर आम्ही बिर्याणी वाटू गरिबांना. आम्ही बिर्याणी बनवली आहे 7 किलोची आणि ती आता वाटायला जातोय. झिरो पॅकिंग ना. हां, असे डबे पॅक केले की द्यायला बरे ना. हो. आणि डबे तिकडे अजून किती आहे ते दाखवू काजल. हे पूर्ण सेट आहे आणि इकडे पण पूर्ण आपल्याकडे सेट आहे बघा. आणि 7 किलोची बिर्याणी आहे. आणि इकडे आपले झाकण आहे त्याच्यावरती ना असं लावायला. हे तर झाकणार राहू दे. हे सर्व पहिलं भरून घेते आणि काजल आता झाकण लावायचं त्याला पटापट आहे ना. आता इकडे बघा एवढं सर्व भरायचा कार्यक्रम चालू आहे तरी आपला अजून भरणार आहे. आता जेवढे आहे त्याला आम्ही आता झाकणं लावून घेतो आहे ना. कारण आम्हाला बसायला जागा नाही होणार इकडे. आणि मग लास्टला सांगू की किती डबे झाले आपले आहे ना असे. केवढे झाले बघ है ना. नमस्ते, मी आता ताईच्या घरी चालले आहे कारण ताईचं सामान राहिलं इथे. आणि कसं बाबूला पण जरा बघायला वाटतंय ना. 2 महिने इकडे राहिला बाबू. आम्हाला 1 दिवस झालाय, बाबू कालच गेला आणि आम्ही आज चाललो. जरा भेटायला पण चाललो, जरा बघायला वाटलंय म्हणून जातोय. चला जाऊया. चल बाय बाय. बाय बाय काय बाय 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 बाय. ह्यांना बाय बाय करते. कोणला ह्यांना. चला गाडी आली. आता जरा मोठी गाडी बुक करायला लागली कारण आपले 5-6 बॅग आहेत ना मोठे मोठे. मोठे लोक मोठी गाडी. सामान उचलायचं तर मोठ्या लोकांना सर्व. गाडी येईल माझ्या समोर. ही पण हलकी आहे. हे ठेव. हे ठेव. कोणती. हां ती तुमच्यामध्ये ठेव. हे राहू दे. सामान वजन नव्हतं काय हलकं आहे सर्व सामान. $3088. बसली व्यवस्थित. मस्त. ऊपर क्या लगा है. हे कधी घेतले. तर आता आम्ही लिफ्टमध्ये ताईच्या घरी जातोय. पण आज पण तुम्हाला बाबूला नाही दाखवणार. बाबूला थोड्या दिवसानंतर दाखवणार आहोत. आम्हीच बघणार. आता फक्त आम्हालाच बघा तिघांना. सगळं सामान जेवढं ताईचं राहिलं होतं तेवढं द्यायला आलो ना. ते जरुरीचं होतं ना बाबूचं बॅट बीड आणि काय काय विसरली ताई. आणि ताईच्या वरतून बघत कसं दिसतं. मम्मी पण कुठे जे जे मिळतात त्यांना सर्वांना देते ना. काढला का फोटो. आणि मम्मी कुठे है. मम्मी टॅक्सी मध्ये बसली है. अभी हम लोग मंदिर में कौन सा मंदिर था. नाम क्या था. बाबूनाथ टेकरीवाल. ये कहाँ पे आया ये आया गिरगाव चौपाटी. गिरगाव चौपाटी. एरियाचं नाव तर आपण सांगितलं ना. इकडेच आम्ही जेवढे पॅकिंग केले सर्व आम्ही इकडेच वाटून टाकले. सर्व वाटले ना. हाँ एका झटक्यात सर्व संपले. आणि बोलतात अरे स्पेशल आहे मेरे को तो. त्यांना कोण कोण नॉर्मल देतात ना. ही आम्ही स्पेशल बिर्याणी दिया ना. उसका फोटो निकालो ना इसमें. आता आपण बघा काय मागवले. हे आपले रशिया. बाहेर लावायला रशिया बघ. हे रशिया और ये बल्ब दिखाओ हम लोगों को. हाँ 3300. हे आपण कुठे आलो. क्रॉफर्ड मार्केटला. हे बघा असे बल्ब बंद केले तरी चमकतात आहेत बघ. है ना. इथे आपण हँगिंग लाईट्स घेतले. ते हँगिंग लाईट घेतले आणि तो छोटूवाला 2 घेतलेत आपण.
आता याच्यानंतर झुंबर बघायला जाणार ना आपण. हा तर मार्केट झुंबरचं पण आपल्याला ते हे पण बघायचं ना, गीजर. डिझर सोबत तिकडे समोरच्या दुकानात आहे बघ. हा बघ. हे बघ काजल. छान दिसेल आपल्या इथे. खराब दिखता है ना. हा पण वेगळा वाटतोय बघ काजल. झेलने वाली बात है. फिशचे खेळ असतात ना, फिशचे ते. हा काळे पडतात. आपल्या घरी कोणता होता आपल्या घरी? कैश में पेड़ेंगे लोन पे जरा अपनी पहले. हा छान वाटतोय. मस्त आहे. बघ अजून एक नजर टाक, नाही तर बोलशील अजून याच्यापेक्षा चांगला पण मिळतो. नाही नाही बाबू, देख ले बैठेगा नहीं क्या? राकेश ने बोला नहीं. आपण घेतलेले होते माहिती आहे ना. हा पेटत नाही, आपण पेटत नाही. सेल नाही असे चेक त्याच्यामध्ये. करून घ्यायचे आपण. चेक आहे बघ, हा पेटत नाही. सेल नाही त्याच्यामध्ये. अरे माझ्या हाताने पेटत नाही, कोण माझ्या हाताने पेटत. 200 में. तुला कोणता आवडतो तो बघ. और ये सर्कल में ऐसा कौन सा ये वाला चाहिए? ये 300 में है. कशी घेतली आंब्याची पेटी? ते बोलले 400-500 रुपये डझन बोलले, पण आम्ही 300 रुपये डझन घेतले. देवगडचे आहेत ना हे? देवगडचे हापूस आंबे 600 रुपयाचे घेतले. किती रुपये? 600 रुपयाचे 2 डझन. लागलं डोक्याला नाही ना? तर काय बोलत होती मी? मी पहिले लहानपणी मुंबईला आली ना एकदा, हा, तर मी म्हणजे लाईटी बघत राहायची हे सगळे बाहेरची. हे सर्व बाजूबाजूला आहेत त्या. हा म्हणजे हे कसं काय एवढे चकमकत आहे. मला वाटायचे ते चांदणं, हा तारे असं वाटायचं मला. मी माझ्या तात्यांना विचारायचे एवढे तारे खाली कसे आलेले. तर मला जे तारे नाही ते ते लाईटी बघा, ते आहे. खरंच तारे वाटतात. ते पण तारे समोर वाटतात आहेत. मी काय विचारतो मम्मी, हा. तू झुंबर घेतलास काय? हा झुंबर घेऊन ठेवलाय, आणायचा आहे. बुकिंग केली आहे, 500 रुपये देऊन ठेवलं हा, ना. हा. आपल्याला तरी कितीला पडला तो? कितीला 7,000. पडला? 7,000. त्याने सांगितले किती? तो बोलतो अभी बंद करने का टाइम. बोललेला तो. हा. आणि आणि एकदम मस्त आहे ना, म्हणून त्यांनी पण जास्त कमी नाही केली. आणि पहिलाच आणि ना, पीस तो विकला नवीनच गेला. पीस आलेला त्याच्या नवीनच दुकानात. अजूनपर्यंत सेल सुद्धा झाला नव्हता. आम्ही हा. फर्स्टच तो घेतलाय, म्हणून त्यांनी कमी करून देऊन पण टाकले. नाही चांगल्या शोरूम मधून घेतला आम्ही. आता बघा, आम्ही आताच क्रॉफर्ड मार्केटवरून आलो. सर्वात आधी ताईच्या इकडे गेलो, मग दुसरं आपण हॉस्पिटलला गेलो होतो ना. आणि तुम्ही विचारलं हॉस्पिटलला कशाला गेलो होतात. एक आमचे रिलेटिव्ह आहेत. जरा आवाज येतो, थांबा जरा. हां, तर मी काय म्हणतो, आपले एक रिलेटिव्ह होते, ते जरा ॲडमिट होते, तर जरा बघायला गेलो. आणि हॉस्पिटलमध्ये बघायला झालं, ते पण खुश होतात. हॉस्पिटलचं काय सिक्रेट आपल्याला म्हणजे सांगायचं, काय गोष्ट सांगायची आपल्याला? सिक्रेट म्हणजे जेवढे आजारी होते तेवढे माझे सबस्क्रायबर होते. हां हां. सर्व मला हात दाखवत होते. सर्व एक जण तर धावतच आली पुढे. हा आपलं पेशंट बाजूलाच होतं. आपण कसं हॉस्पिटलमध्ये शूट नाही करू शकत आणि चांगलं पण नाही वाटत. आणि हॉस्पिटल प्रेमायसेस आणि प्रायव्हेट जे असतात त्यांच्याकडे शूट करणं थोडंसं रिस्की असतं गव्हर्नमेंट. हां, तर तिकडे आम्ही शूट नाही केलं. एक अजून एक चांगली गोष्ट वाटली की जे स्वतः डॉक्टर पुढे आले. डॉक्टर पुढे आले. म्हणजे यंग होता, माझ्यासारखाच होता कोणतरी यंग. तो बोलला पुढे आला, अरे तुम्ही शुभांगी किरणा, माझी मम्मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते. मी बोललो मग तुम्ही लावा तुमच्या मम्मीला व्हिडिओ कॉल. तो असं बोलत होता. नंतर बोलते नाही माझी मम्मी पण ड्युटीवर आहे. म्हणजे हे चांगलं वाटलं की एका हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडचे पेशंट पण आणि तिकडचं डॉक्टर पण आणि आमचे रिलेटिव्ह तर होतेच. आणि नंतर त्यांनी पण सर्वांना सबस्क्राईब करायला लावलं तिकडच्यांना. आणि एकदा रोड मध्ये पण असं आता टॅक्सीमधून पण हात दाखवलं. आपण हॉस्पिटलच्या बाहेरच होतं, तरी टॅक्सीवरून पण मम्मीला कोणीतरी हात दाखवला. तर तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा की मीच हात दाखवलं होतं. हा हे चांगल्या गोष्टी घडल्या जे आम्ही कॅप्चर नाही करू शकत, कारण अलाउड नसतं तिकडे. हे सर्व इन्फॉर्मेशन सांगितली. अजून तुम्हाला मला काय सांगायचं, एक तुमचे कसे पैसे वाचू शकतात मी तुम्हाला सांगतो. मी कार बुक केली आता रात्री 9:55ला, म्हणजे 10ला बरोबर 5 मिनटं अगोदर. माझे चार्जेस झाले 430 रुपये. ऐका, आणि तीच गाडी मी 10:05ला परत त्याच गाडीला बसून 30 लोकेशन म्हणजे क्रॉफर्ड मार्केट टू विक्रोली, जे 430 रुपये होते ते 270 रुपये झाले.
बापरे. म्हणजे 150 रुपये कमी 5 मिनिटामुळे माझे 150 रुपये म्हणजे वाचवले असते. गेले जास्त गेले. Actually याची कल्पना आम्हाला आधी नव्हती. आता मी हेच विचारलं त्यालाच विचारलं ड्रायव्हरला की असं का झालं ओला उबेरवाला ड्रायव्हरला दोघा ओला उबेर दोन्ही चालवत होतो तर त्यांनी मला एक इन्फॉर्मेशन दिली ही इन्फॉर्मेशन तुम्ही पण नोट डाऊन करून ठेवा एकदम कमी पैसे लागतात ना आपलं किती रेट्स लागतात तर रेट्स कमी रेटचं टायमिंग आहे सकाळी 11 ते दुपारी 3 लक्षात ठेवा 11ला सुरुवात होतो 12 1 2 3 हे 4 तास खूप कमी रेट्स असतात आणि दुसरे कमी रेट्स रात्री 10 पासून ते 12 पर्यंत म्हणजे 11:55 12ला जास्त लागतील 10च्या 10:05 पासून सुरुवात होतात 10 म्हणजे 11 12 2 तास ते 3 तास आणि हे 2 तास सर्वात कमी रेट्स लागतात म्हणजे 430 बघा आणि 270 बघा म्हणजे माझे किती पैसे वाचले असतील तर माझे नाही वाचले आणि तुमचे तरी वाचतील तेवढे ही इन्फॉर्मेशन नोट डाऊन करून ठेवा दुसरी इन्फॉर्मेशन की सर्वात जास्त आता जिकडे 430 झाले तेच मी 7 वाजता सर्च करत होतो तर ते 700 रुपये दाखवत होते बापरे. म्हणजे 270 कुठे आणि 700 कुठे कुठे. आणि तो टायमिंग आहे सकाळी 8 ते 11 म्हणजे ऑफिसला जायचा टायमिंग 8 9 10 11 3 तास 8 ते 11 म्हणजे एकदम जास्त आणि संध्याकाळी आहे 5 ते 8 5 6 7 8 3 तास ते सकाळचे 3 तास हे 3 तास म्हणजे जिकडे 270 होतात कमी टायमात इकडे डबल होतात ट्रिपल होतात 700 रुपये होतात तर तुमचे माझे तर पैसे आता नाही वाचू शकलो नेक्स्ट टाइम तर आम्ही तसं बुकिंग करू आता काय झालं 9:50लाच मी गाडी बुक केली आम्ही 10 मिनिटं थांबलो असो काहीतरी आम्ही टाइमपास केला असता दुसरा. केलं असतं म्हणजे करणार होतो पण तिथे काय झाली गडबड आंबे दिसले आम्हाला जात होतो आम्ही कोल्ड्रिंक प्यायला हा थंड काहीतरी नाही प्यायचं. अजून पण आपण काहीतरी कोल्ड्रिंक प्यालो असतो तेवढे पैसे 150 रुपये वाचले असते ही तिथे टाइमपास झाला असता ना आपला जरा. आता आपल्याला व्ह्यूज कसे lakhs 2 lakhs व्ह्यूज आहेत म्हणजे एवढे माणसं बघतात तेवढा तरी त्यांचा तरी फायदा होईल कधी ओला उबेर बुक कराल तर दुपार जर म्हणजे कधीही जायचं असेल दिवसात तर 11 ते 3 दुपारचे आणि रात्रीचे 10 आणि 12च्या आत एवढ्यामध्ये जर तुम्ही बुकिंग केली तर तुमचे खूप पैसे वाचतील आणि चुकून पण सकाळचे 8 ते 11 आणि संध्याकाळचे 5 ते 8 बरोबर ह्याच्यात ना म्हणजे कधी पण दिवसात जायचं असेल ह्यामध्ये नका जाऊ कारण की तो पीक आवर्स आहे ट्रॅफिक मध्ये पण अडकणार आणि पैसे पण जास्त जाणार तर ह्याची तुम्हाला दाखवलं आणि बाकी काय काय आणलं आपण मार्केट हे ताईकडनं बॅग आणली होती ताईने नेली होती ती आणि हे सर्व लाईट्स आणलेत ना आम्ही लाईट दाखवते जरा इकडे पटापट एक एक काय केलंय ते दाखव काय हे लाईट 4 आहे 6 लाईट्स आहेत ते काय हे बघा हे काय माहितीये ना हे असे लाईट्स वरती लावतो ना आपण हँगिंग लाईट्स आहेत हा किती आहेत बघ 1 2 3 4 5 हे 6 हे 6 3 आणि 3 बल्ब त्याचे आणि याचे हे बल्ब हे बल्ब 6 घेतले हा हे बल्ब ओके आता तुम्हाला सांगतो हा बल्ब मला ना क्रॉफर्ड मार्केटला 100 रुपयाला पडला पर पीस सर्व लोक 150 रुपये सांगतात पण मी बोललो ना मला 6 घ्यायचे आहेत रत्नागिरीला पण हा बोलला 100-150 रुपयालाच पडणार तर 120 बोलला पण मी 6 घेतल्यावर मला 100ला पडला तर तुम्ही तिकडे जाऊन हा 100ला मागू शकता होलसेल शॉप मध्ये जा होलसेल मार्केट होलसेल म्हणजे रेट माहिती पडला की कुठूनही बार्गेन करू शकता कारण की आपण झुंबरच्या शोरूम मध्ये विचारलं तर तो 150 आपल्याला बोलला हा एकचे हा आणि तो दुसरा पण इकडे कसं 6 घेतले म्हणून 100 लावले त्यांनी आणि इकडे बघा हे पीस हे 200ला पडले वाटतं ना काहीतरी हा 200 का 300 200 मी देतो स्क्रीन वरती जे आहे ते राईट प्राइस है ना हा हे आम्ही रत्नागिरीला लावणार आहे हा आता इकडे मजा बघा ह्याची प्राइस बघा तो एक दे माझ्याकडे दिवा लावून हातात माझ्या आता हे पावसाळा जसा तो दिवा लावू मी खाली लावू आणि तुम्हाला सांगतो ह्याची प्राइस हा सुरुवात केलेला 30 रुपयापासून 30 रुपये बोलतो एक चलो बंद करने का टाइम है 25 लो मी त्याला काय पहिले पण आपले आणलेले हा आहेत पण ना जरा छोटा होता हा जरा मोठा आहे पहिला मला 15 रुपयाला पडला होता तर मी त्याला काय बोललो डायरेक्ट की ये अरे 15 रुपये का तो दिया पण तो बोलतो नाही 15 का नहीं चलो लास्ट 18 में ले लो उससे तो कम होएगा भी नहीं म्हणजे हा 18 रुपयाला पडलेला आहे बघा पीस आता हा वाला पीस आहे ना आपला जरा हा उभा आहे आधीचा ना असा बसका होता जरा चप्पट होता म्हणजे 30 रुपये 35 रुपये त्यांनी सांगितलं होतं आणि मला 18ला पडलाय आणि हा फायनल प्राइस आहे ह्याच्यापेक्षा कमी नाही होणार कारण हा पीस जरा फार मोठा आहे ह्याच्यापेक्षा चप्पट असतात ना ह्याच्यापेक्षा अर्धे असतात ते 15ला 15 पर्यंत देतात पावसामध्ये जरी बाहेर लावून ठेवले ना तर लोक बघणारे माणसं काय म्हणतील अरे ह्यांची बत्ती जात का नाही दिवा विजत का नाही आणि क्रॉफर्ड मार्केटला अजून एकची लाईट मी घेतली ती असे पण छोटे छोटे लाईट्स
आहे त्याच्यात छोटे छोटे दुसऱ्या बॅगेत. कोणत्या बॅगेत? निळ्या. निळ्याने ह्याच्यात बाग येतं काय? नाही, त्या निळी निळ्या. बॅग हा निळी बॅगमध्ये काय आणलंय? हा, त्यात आहे बघ. हा निळी बॅगमध्ये काय आणलं ते दाखव त्यांना. फुलं पण आणलेली आहेत ना आपण. बल्ब आरामात ठेवा ते. आता इकडून बघा आम्ही काय आणलेलं आहे. हे काय ह्याच्यात काय काय ह्याच्यात? हे बघा इथे लाईट हा आणि हे बघा हे पण घेतले 2 स्पॉट. हे कितीला पडले मम्मी? मी हे ते लोक मम्मी नव्हती म्हणजे मी नव्हतं, मम्मी आणि काजलने घेतलेलं आम्ही आहे. 200 ला 2 घेतले. हे 100ला पडलं. हा 210. आता काय माहिती स्वस्त तो पडले का मग? 250 बोलला आम्हाला, पण मी 200 करत मी तर होती. 150 बोललो असतो डायरेक्ट. हा नाही त्यांनी 200 मी बोलत होती, मग 200 निघले तर मग नाही 10 रुपये दे दो ऊपर. ठीक आहे 200 झाला 2 घेतलेत. आता हे माहित नाही मला किती कमी करू शकतात. हे फायनल दाखवतं ती लाईट दे ना ती अशी लटकनवाली लाईट. ते जे मी तुम्हाला सांगतो की किती हा कमीत कमी रेट आहे. हा ह्याचं सांगतो बघा त्याच्यावर डाऊट येतो. आणि हा बघा ही लाईट बघा अशी दिसते. ठीक आहे हे तुम्हाला 50 रुपये सांगतील. मी त्याला लास्ट टाइम पण त्याच्याकडून घेऊन गेलो होतो मी. हे मला त्यांनी 30 रुपयाला लावली होती आणि आता पण त्यांनी मला 30 रुपयाला लावली बघा. 30 रुपये 50 रुपये सांगतील. मी हे 5 पीस घेतलेत 150 रुपयाचे 5 30 रुपयाला एक. आणि हे लाईट्स घेतले. हे 150 सांगतात. ॲक्च्युली मला कमी नाही केले पण नंतर माहिती पडलं की बाहेर आल्यावर हे 150चे 120 सुद्धा लावतात. आम्ही सेल पण घेतले त्याचे. आणि सेल पण घेतले म्हणून ते मला 150ला परवडले बघा. ठीक आहे 120 आहे ना याची प्राईस. 120ला घ्या. आणि इकडे सेल बघा काय हे पूर्ण पत्ता काहीतरी 400 रुपयाला पडला आहे ना पूर्ण. हे आणि हा पट्टा 2 घेतले ना सेल आपण वेगवेगळे. 2 घेतले. तर अशी सर्व शॉपिंग केली. आणि तुम्हाला जो हे दाखवला ना काय बोलतात मम्मी जो त्यांना झुंबर दाखवला ना व्हिडिओमध्ये हा. तोच आम्ही सिलेक्ट केलेला आहे. आणि झुंबर आपल्याला त्यांनी 7,800 बोलला होता. मग तो 7,000ला द्यायला तयार झाला. तो बोलतो यही एकदम झुंबर नवीन पीस आहे. हाँ यही झुंबर बाद में आते तो 9 सुबह दोपहर को आते 9,000 में बोलता. तरी ठीक आहे. आणि बाहेर बोलतो शोरूम में यही झुंबर 12-13 का मिळता है. तर आम्ही तसं घेतलेलं. एकदम छान शॉपिंग झालेली आहे. तुम्हाला पण सर्व प्राइसिंग सांगितली कसे किती कमी होऊ शकतं तेही सांगितलं. अजून काय आहे ना तुम्ही पण शॉपिंग करा. तुम्ही पण शॉपिंग करा. आणि आंबे पण घेतलेले आहेत. आंबे आणि तुम्ही विचाराल ते पहिलेचे आंबे ते सर्व संपले. आम्ही टायमाला 10 खाल्ले. हा आणि ते खराब पण निघाले ना. त्यातले सांगू 48 मधून ना माझ्या हिशोबाने 15 खराब निघाले. हा म्हणजे 2 डझन तर खराब होते. खराब निघाले. हो नाही 48 म्हणजे 4 डझन खराब ना. निघाले. एकदा 5 आणले त्याच्यातले 2 खराब निघाले. म्हणजे 12 तरी खराब होतेत ना. हा 12-15 खराब निघाले. म्हणजे नाहीतर 4 डझन मधून 1 डझन. कंटाळा येतो खाऊन कंटाळा येतो. 4 डझन मधून 1 डझन खराब होते. ते ठीक होते नॅचरल होते म्हणून ते खराब पडले होते म्हणून खराब. चला मध्ये पाऊस पण पडलेला ना रत्नागिरीत आपल्या. नाही ते काय विकणाऱ्याला पण माहित नाही पडत घेणाऱ्याला पण नाही. तर नो प्रॉब्लेम. इकडे परत घेतलेलं आपण हे चेक करूया की क्रॉफर्डला बरोबर त्या मार्केटलाच आम्ही घेतलेले आहेत. कितीला पडले तेही सांगितले. 300 रुपये डझन आत्ताच्या प्राईसमध्ये म्हणजे आत्ताच्या डेटमध्ये पडलेत. नंतर अजून स्वस्त होते. सर्व मार्केट परचेस प्राईस आम्ही तुम्हाला सर्व सांगितलं. ओला उबेरचे पण तुम्हाला सांगितलं. हां आम्ही ओला उबेरने जाताना 600 रुपये भरले होते. पी कारमध्ये आम्ही गेलो होतो म्हणून 600 रुपये. कारण आम्ही 5ला बुकिंग केली होती संध्याकाळची. जे प्राईस हाय होते 600 रुपयात गेलो 400 रुपयात आलो. अजून जर 10 मिनिटं लेट केले तर 250 रुपयात आलो असतो. म्हणजे फरक बघा किती होतो. आता तर तसे पण तुम्ही असं लवकरच निघायचं 4ला 3:30ला बुकिंग करायची. बुकिंग करायची. हां हातात जर सामान आणि असेल येताना जरा तसं उशीरच करायचा. हा, मुद्दामून उशीर करायचा. मुद्दाम उशीर करायचा. म्हणजे कसं तेवढं खायला पेला पण नाही, नाही, 150 रुपयात हॉटेलमध्येच खाऊ शकतो माणूस मग. तर शॉपिंग सर्व झालेली आहे. सर्व व्यवस्थित घेतलेलं आहे. आता बाय बाय. टाटा. लाईक करा व्हिडिओला.